सर काय सांगाल, खासदार सुरेश मात्रे यांनी काल पत्रकार परिषद झाली, त्यांनी अनधिकृत बांधकामासंदर्भात प्रश्न उपस्थित केले की शासकीय जागेवरती अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये राजकीय नेत्यांचा वरदस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असं त्यांनी प्रश्न. सगळ्यात आधी आपल्या लोकांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर तुम्हाला असं वाटलं की माझी प्रतिक्रिया त्याच्यावर घ्यावी आणि तुम्ही आलात म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो. खरं तर मला हे माहीत नाही, शासकीय जागेवर जर कोणी बांधकाम केलं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शासकीय जागा कोणीही खाजगी माणसाने घ्यावी आणि त्याच्यावर बांधकाम करावं ह्या मताचा मी नाही. पण नुसतं मोघम बोलून चालणार नाही. इथे तहसीलदार आहे, प्रांत आहे, कलेक्टर आहे, महसूल खातं आहे, राज्य सरकार आहे. या राज्य सरकारच्या सगळ्याच यंत्रणांना ह्या गोष्टी माहिती असतात, कुठली जागा शासकीय आणि कुठली खाजगी. आता गुगल इमेजमध्येही माहिती पडते. जर 23 एकर जागेवर बांधकाम झालं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र शासकीय जागा आहे का, ते याच्या बाबतीतली माहिती, सत्य माहिती आपण खरं तर पिंपळास गावच्या त्या सहकार्यांना, सरपंच, त्या तिथले स्थानिक रहिवासी यांच्याकडनं त्यांनी माहिती घेतली पाहिजे. मीही जर शासकीय जागेवर कोणी बांधकाम केलं असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई झाली पाहिजे ह्या मताचाच मी आहे. आपल्याला कोणाशी पाठीशी घालण्याची कोणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही. परंतु वारंवार असं सांगितलं जात आहे, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, हे तुम्हाला तर समजलं, इनडायरेक्ट जरी घेतलं असेल तरी माझंच नाव आहे घेतलं. माझी खासदार म्हणजे कोण? मीच आहे. मग जर माझ्या नावाने सतत बोंबा मारत बसणार असतील तर हेच चुकीचं आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, माझा आशीर्वाद फक्त त्या प्रोजेक्टला आहे असं नाही, माझा आशीर्वाद प्रत्येक भेंडीच्या प्रोजेक्टला आहे, माझा आशीर्वाद प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रोजेक्टला आहे. का आहे? हे काही डेव्हलपर येतात, त्यांच्याच मालकीचे सगळे गोडाऊन नसतात. गोडाऊन शेतकऱ्याच्याही मालकीचे असतात. आणि 2007ला MMRD आली तेव्हा यांचा राजकीय क्षेत्रात जन्म पण नव्हता. तेव्हा मी जिल्हा परिषदला पदाधिकारी होतो, तेव्हापासून बैठका घेतलेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सगळ्यांच्या जिल्हा परिषदेला बैठका घेऊन MMRDचे फायदे तोटे त्यावेळेला सगळ्या सरपंचांना समजून सांगितलेले आहेत. आणि 2007ला MMRD आल्यानंतर 7 वर्षापर्यंत मागच्या काँग्रेसच्या सरकारने काही केलं नाही. म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर 31 डिसेंबर 2014ला त्यांच्याकडनं पहिला DP प्लान आपण पब्लिश करून घेतला. त्याचं श्रेय देवेंद्रजींचं आहे. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून MMRDच्या कामाला सुरुवात झाली. आता 7 वर्ष जर MMRD इथे ॲक्टिव्हच नव्हती तर साहजिकच शेतकरी, व्यापारी आपला धंदा बंद ठेवू शकत नाही. आणि म्हणून अनेक लोकांनी ग्रामपंचायतीच्या परवानग्या घेऊन बांधकामं केलेली आहेत. हे राज्य सरकारला माहीत आहे. आपण बघितलं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं, गोडाऊनची ही आवश्यकता आहे. भिवंडीला गोडाऊनचं मोठं हब त्यांना करायचं आहे, इंटरनॅशनल हब करायचं आहे. त्याच्यासाठी अनधिकृत बनवावी ह्या मताचं मीही नाही. परंतु एक प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या डेव्हलपरना, सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या रोजीरोटीचा व्यवसाय म्हणून हे गोडाऊन अनधिकृत करावे लागले. अनेक लोकप्रतिनिधींनी ह्यापूर्वीच्या माझ्या सकट ह्या गोडाऊनला सरकारचं संरक्षण मिळावं, ते अधिकृत व्हावे याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले. त्या काळातले माझ्या आधीचे खासदार असतील, मी असेन, सगळे आमदार असतील, सगळ्यांनी प्रयत्न केले, तर त्याच्यात यश आलं नाही. हे पहिलं उदाहरण आहे. लोकप्रतिनिधी या अनधिकृत असेल तर अधिकृत करा असं सरकारला सांगतात. हे पहिलं उदाहरण आहे की हे तोडून टाका असं सांगणार. बरं, मला आता सांगा, हे तोडून टाका, तुम्हाला एक मी बाईट दाखवतो, ती तुम्ही बघा. ह्यांचीच बाईट आहे. त्या बाईटमध्ये ते असं बोलतात की माझी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीर झाली उमेदवारी आणि लगेच मला MMRDची नोटीस आली आणि मला MMRDची नोटीस आल्यामुळे मी कोर्टातून जाऊन स्टे घेतलाय. कोण सांगताय? हेच महोदय सांगतात. अरे कोर्टातून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला स्टे घेतला याचा अर्थ तुम्ही अनधिकृत बनवलंय ना.
मग आधी स्वतःचं पाडा की मग लोकांचं पाडायला सांगा. आणि त्याच्यात खोटं काय, जनतेची दिशाभूल कशी करायची, की माझी उमेदवारी जाहीर झाली म्हणून केलं. कोर्टाची पिटिशन बघा, कोर्टामध्ये जे दाखल केलेलं आहे स्टेसाठी अर्ज 5 जानेवारी 2024. किती? 5 जानेवारी 2024. कोर्टाने इंट्रीम स्थगिती दिलेली आहे 6 जानेवारी 2024. तेव्हा हे महोदय शिवसेनेत होते. उमेदवारी जाहीर होण्याचा प्रश्नच नव्हता. उमेदवारी जाहीर झाली 17 एप्रिलला, 4 एप्रिलला 4 एप्रिलला उमेदवारी जाहीर झाली. आणि ती बाईट किती तारखेची आहे? 7 एप्रिलची. म्हणजे 7 एप्रिलला महोदय ऍडव्हान्स मध्ये सांगतात. कोर्टाने त्यांना जी स्टे दिलंय ते 6 जानेवारीला आहे. 7 एप्रिलच्या नंतरचं स्टे असेल तर दाखवावं. म्हणजे तिकडेही खोटं, जनतेची दिशाभूल करायची की मी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी घेतली म्हणून मला त्रास देतात, सरकारला दोष द्यायचा. अरे हे काय आहे, लोकांची किती दिशाभूल करणार. आणि प्रत्येक वेळेला असं खोटं नाटक जनतेच्या समोर आणून तुम्ही काय बोलणी फिसकटल्यामुळे अशा प्रकारे करतात की काय आपल्याला समजत नाही. मग हे सगळं धादांत खोटं जे वक्तव्य आहे ते बरं. मला तुम्हाला जरा सूचना करायची आहे. तुम्ही जर यांच्या बातम्या जर दाखवल्या ना नीट, तर कदाचित माझं नाव घेणार नाही. मला असं वाटतं पत्रकार तुम्ही माझं नाव घेतल्याशिवाय त्याच्या बातम्या दाखवत नाही, म्हणून सारखं सारखं माझं नाव घेत राहत. म्हणून सत्य जे असेल ते केलं पाहिजे. तुम्हाला पत्रकारांनी ही प्रश्न विचारले पाहिजे. जे जे प्रश्न आपण हातात घेतो की नाही, सुरुवातीला टोरेंटचा घेतला, कॉलर उडवून सांगितलं गुलाल माझ्या अंगावरचा जाण्याच्या आधी टोरेंट घालवणार. काय झालं टोरेंटचं? आता विचारलं तर पाहिजे काय झालं टोरेंटचं. आता त्यांचा 27ला अग्रीमेंट संपणार तेव्हा जाणार, हे तर दुनियेला माहित आहे. याच्यासाठी तुमची काय गरज आहे? तुम्ही सांगण्याची गरज काय? पण 27ला जाणार याची गॅरंटी काय? अग्रीमेंट संपेल पण जाणार याची गॅरंटी काय? त्या अनेक लोकांचे असेच विषय हातात घेतले की त्या विषयाचं काय होते हे तर विचारलं पाहिजे पत्रकार म्हणून. तुम्ही विषय थांबतात का? कशासाठी थांबतात? काय होतं नेमकं? हा प्रश्न विचारला पाहिजे. मी आज तुम्हाला धन्यवाद याच्यासाठी दिले की चला आपली बाजू जी आहे, उगीच कोणाला असं वाटायला नको की माझ्या आशीर्वादाने 23 एकर जागेवर सरकारी जागेवर बांधकाम झालेलं आहे. बरं, त्या गावाशी माझा काही संबंध पण नाही, माझं गाव पण नाही, पिंपळास गाव आहे, माझा काही संबंध नाही त्या गावाशी. काय झाले काय नाही त्याची चौकशी महसूल खात्याने निश्चितपणाने करा. मी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. 23 एकर जागा जर शासकीय कोणी अशी लाटत असेल ना, त्याच्यावर 100% कारवाई झाली. पण त्यांनी पुरावे शासनाला त्याचे दिले पाहिजे. हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओची आधी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं वक्तव्य केलंय या व्हिडिओमध्ये की महाविकास आघाडीचा उमेदवार मी झालो म्हणून मला MMRDच्या नोटीस आल्या, म्हणून मी माझ्या सगळ्या प्रोजेक्टवर स्थगिती मिळवण्यासाठी कोर्टात गेलो आणि कोर्टात स्थगिती घेतली. आता ह्या व्हिडिओमध्ये तारीख आपल्याला लक्षात येईल. 4 एप्रिलला उमेदवारी जाहीर झाली. 7 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे. कोर्टाचे पेपर माझ्याकडे आहेत, तुम्हाला पाहिजे त्याची कॉपी मी देतो. 5 जानेवारी 2024 कोर्टामध्ये स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि 6 जानेवारी 2024ला कोर्टाने इंट्रीम स्थगिती दिलेली आहे. म्हणजे जानेवारी टू एप्रिल 4 महिन्याचं अंतर आहे. आणि ते जोडलं याच्यासाठी दिशाभूल करायला की बाबा मी उमेदवार झालो म्हणून मला त्रास देतात. हा व्हिडिओ तुम्ही बघितला की तुमच्या लक्षात येईल. महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर झाली. मी आमच्या महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच MMRDAचे 2 अधिकारी, सोनवणे साहेब, कांबळे साहेब, पोलीस फौज पट्ट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले. आणि
आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने पोहोचले, परंतु तो जो प्रोजेक्ट आहे त्याची लिगली प्रोसिजर, जसं सगळ्या भिवंडी तालुक्याचाच विषय आहे, ही सर्व प्रोसिजर गव्हर्नमेंटने GR देखील काढलेला आहे रेग्युलाइजसाठी, आणि ती रेग्युलाइजची प्रोसेस देखील चालू आहे. आणि ती प्रोसेस चालू असताना आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टे देखील आणलेला आहे. परंतु तरी देखील अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे, अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे. मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे. त्यांना त्यांच्या पराभवाची कल्पना देखील आलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे. मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगू इच्छितो, कपिल पाटील तुम्ही किती काहीही प्रयत्न करा, बाळा मामा याच्यातून मागे हटणार नाही. आता लढूही आणि जिंकूही हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला तुमचा पराभव केल्याशिवाय या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनता ही गप्प बसणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याच्यात एक मन आहे, जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पे पत्थर फेंका नहीं करते. कपिल पाटील भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकाम यांची जननी खरं म्हटलं तर तुमच्यापासूनच निर्माण झालेली आहे. आणि ही लक्षात ठेवा, बाळ्या मामाने जे पण गोडाऊन बनवल्यात साधारणतः 90,000च्या वर लोकांना, तरुण वर्गाला, आमच्या तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही आजपर्यंत देखील एकाही तरुणींना रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचा कुठलाही प्रोजेक्ट या भिवंडी तालुक्यात, भिवंडी लोकसभेत आपण आणला नाही. आणि म्हणूनच सांगतो, आपण कोणाला रोजगार देऊ शकले नाहीत, परंतु कोणता रोजगार हा चिरून घेऊ नका. अशा प्रकारचं दुष्कृत्य हे आपण करू नका. आता बाण सुटलेला आहे, आरपार होणारच आहे, तुमचा पराभव आटल आहे. फक्त लढा, पण जिद्दीने लढा, समोर या, पाठीमागून वा. आता विसंगती कशी बघा, भिवंडी तालुक्यातल्या अनधिकृत गोडाऊनची जननी कपिल पाटील असते, बरोबर. स्वतःच्या गोडाऊनला स्टे घेतला म्हणजे गोडाऊन अनधिकृत आहेत, बरोबर. आता मी जननी आहे, यांनी 90,000 लोकांना रोजगार दिला आणि मी जर सगळी जननी आहे तर मी किती हजार लोकांना रोजगार दिलाय. खोटेपणाचा कळस, प्रश्न पण त्याचाच, उत्तर पण त्याचंच देतो. हे कमाल आहे की नाही? हा. आणि तुमचं जर अधिकृत आहे तर कोर्टात गेले कशाला स्टे घ्यायला? आणि एवढं आपल्याला सगळं वाटतं की नाही की भिवंडीत अनधिकृत काय होऊ नये. स्वतःपासून सुरुवात करा ना, स्वतःचा स्टे व्हेकेट करा, पाडून टाका. मॉल पण पाडा की अख्खा भिवंडी तालुका पाडा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू, आम्ही डेव्हलपर लोकांच्या पाठीशी आहोत. का? त्या भिवंडी तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता जी आलेली आहे ती त्याच्यामुळे आलेली आहे आणि म्हणून आम्ही यांच्या पाठीमागे आहोत. आणि भिवंडी तालुक्याला गिरणी कामगारांसारखं उद्ध्वस्त करायचं असेल ना तर हे असले उद्योग लोकांना सुचतात. असल्या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही रोजगार देण्याची भाषा करता ना, रोजगार देण्याची भाषा करता की रोजगार घालवण्याची भाषा करता? कोणाचा मॉल आहे, काय कसं बांधलंय, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मला कोणाची बाजू पण घ्यायची नाही. पण तिथं रोजगार झाल्यानंतर तिथंही लोकांना मॉल झाल्यानंतर रोजगारच मिळेल ना. हा. मी तर काल ऐकलं की काय आज काय असलं उद्घाटन आहे, ते उद्घाटन करून देणार नाही. मी एवढी पावर आले कुठून मला तर काही समजत नाही. एखादं घर समजा अनधिकृत असेल तर मग त्याच्या वास्तुशांतीला जायचंच नाही, त्याने त्याच्या घरात जायचंच नाही, असा प्रकार झाला. अरे हे बघण्यासाठी यंत्रणा आहे. आपण अर्ज दिला, कंप्लेंट केली, विषय आपला संपला. आता शासन बघेल ना. MMRD सक्षम आहे, कारवाई करायची, कधी करायची, काय करायची हे बघायला MMRD सक्षम आहे. त्याच्यासाठी आपण भूमिका घेऊ शकत नाही की कसं ओपनिंग होते ते मी बघतो. बरं, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, त्यांचा व्यक्तिगत प्रश्न दोघांचा आहे, त्यांचं त्यांनी बघावं. आपल्याला काही त्याच्याशी लेणं देणं नाही. परंतु आपल्याला नसलेले अधिकार वापरण्याची ही भूमिका ही घेणं म्हणजे लोकप्रतिनिधी आपण असल्याचा कुठेतरी दुरुपयोग करणं आहे. आपल्याला जनतेची सेवाच करायची असेल तर जनतेच्या हिताचं काम करा. 2 वर्ष झाली की नाही, आता 4 जूनला 2 वर्ष होणार. या 2 वर्षात काहीतरी दाखवा ना. हे आम्ही केलं,
पण आम्ही 10 वर्ष खासदार म्हणून मंत्री म्हणून जे केलं म्हणून इथं डेव्हलपमेंट आली. जे काय आलं, मेट्रो आली, बडोदा एक्सप्रेसवे आला, हा नॅशनल हायवे आला, अनेक खाजगी डेव्हलपर जे आले, आमंत्रा आलं, गोदरेज आलं, मग अप्पर ठाणे आलं, अशा अनेक उदाहरणं आपल्याला द्यायला लागतील. आम्ही कोणाला काडीचा त्रास दिला नाही म्हणून इकडे डेव्हलपमेंट यायला लागली. आणि या भागाला निश्चितपणाने आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं असेल, जनतेला चांगला सुबत्तेच्या मार्गाने न्यायचं असेल तर आपल्याला योग्य भूमिका घेऊन सुनियोजित डेव्हलपमेंट करण्यासाठी सगळ्यांनाच योगदान द्यावं लागेल. या अशा प्रकारच्या भूमिका घेऊन आणि सतत माझं नाव घेऊन 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 कोणी तुम्हाला मोठं बोलणार नाही. लोक आता टीका करायला लागले की एका याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही, फक्त एकच कपिल पाटील आणि कपिल पाटील, याच्या पलीकडे काही येत नाही. बरोबर. आणि म्हणून हा पुरावा तुम्हाला मी दिला. स्वतःचं गोडाऊन अनधिकृत असताना दुसऱ्याचा तोडा सांगण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात करा. तुम्हीच कबूल केलं की नाही माझं अनधिकृत आहे, स्वतःच कबूल केलं ना, स्टे घेतला म्हणजे अनधिकृत आहे. याला पुरावाची गरज आहे का कोणाच्या? मग पहिले MMRD जाणे सांगा ना, हे माझं अनधिकृत आहे, मी सगळे तोडून टाकतो. बरोबर. लोकांचं तोडण्यापेक्षा स्वतःच तोडा. ओके. एक विषय अजून आहे, यांचा स्वतःचा एक प्रोजेक्ट आहे भोईरगावच्या तिकडे, मला वाटतं सांगरेलाच्या पुढे वडपा खिंडीच्या तिकडे लेफ्ट साईडला. तर फॉरेस्टची NOC नसताना फॉरेस्टमधून रस्ता बनवलेला आहे प्रोजेक्टसाठी. म्हणजे मी स्वतः काही करणार, लोकांनी काही करायचं नाही, अशा प्रकारची भूमिका. लोकांचं पण खरं आहे का खोटं आहे ते तपासायला पाहिजे ना. तुमचं फॉरेस्टचं जग जाहीर आहे, पुरावे आहेत, पण आम्ही विकासाच्या बाजूने असल्यामुळे आम्ही या फंदात पडत नाही. बरोबर. आता उद्या काय MMRDला आम्ही सांगू शकतो तुम्ही फॉरेस्ट मधल्या जागेतून फॉरेस्टची NOC नसताना तुम्ही त्या ठिकाणून त्यांनी रस्ता केला आणि त्या रस्त्याच्या आधारे परमिशन दिली कशी, हे विचारू शकतो ना. पण हे आमचं काम नाही. आम्ही असले धंदे करत नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. जिथे विकास होत असेल तिथेही शेतकऱ्यांचे गोडाऊन असतील आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणाने उभे असतो. डेव्हलपमेंट शहराची झाली पाहिजे, गावांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, गावच्या प्रत्येक नागरिकाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, या भूमिकेत आम्ही असतो. म्हणून आम्ही हे फालतू धंदे करत नाही. ओके. स्पीड न्यूज भारत.